टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला भांडूपमधील निवासस्थानी दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन। मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या। महायुतीमधील तीनही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतंय असं वाटतं, भास्कर जाधव यांची टीका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यामध्ये नुकसानाची पाहणी। फडणवीसांकडून स्पष्ट। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्ताव पत्र केंद्राला पाठवली। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यामुळे सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यात 29,000 कोटींची मागणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। काही काळ राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झालेत। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनामधील वृक्षतोडीवरूनच्या टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे। ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कलाविश्वाचा पाठिंबा। कलाकारांकडून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त। गद्दारांमध्येच आता वाचावाची सुरू। त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। मुक्ताईनगरमध्ये आमदाराच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यानिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार। मुक्ताईनगरच्या राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। मुक्ताईनगरमधील राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील जाब विचारण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रक्षा खडसेंच्या दबावानंतर 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद द्या। विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती समोर भास्कर जाधवांची मागणी। तर 8 आणि 14 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा। आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप नाही दाबला। महाडमधील राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांनाच सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडनं दमदाटी। बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेते आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही। सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।